नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत. जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जावो. एक सुविचार: तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींवर खर्च करा, म्हणजे तुम्हाला हवं तेच मिळेल. आज 1 एप्रिल हा एप्रिल फुल डे. एप्रिल फुल्स दिन हा अनेक देशांमध्ये 1 एप्रिलला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढल्या जातात किंवा त्यांच्यावर विनोद केले जातात. सुरुवातीला हा दिवस फक्त फ्रान्स आणि अन्य युरोपीय देशांमध्ये साजरा केला जायचा, पण नंतर अन्य देशांमध्येही हा दिवस साजरा केला जातो. एप्रिल फुल डे साजरा करण्याची सुरुवात ही 1381 मध्ये झाली. त्यावेळेचे राजा रिचर्ड टू ऑफ इंग्लंड आणि बोहेमियाची राणी ॲने यांनी लोकांसमोर घोषणा केली की ते 32 मार्च 1381 ला साखरपुडा करणार. या बातमीला ऐकताच जनता आनंदी झाली आणि 31 मार्चची आतुरतेने वाट पाहू लागली. मात्र जेव्हा 31 मार्चचा दिवस आला तेव्हा लोकांना कळले की 32 मार्च हा दिवसच नसतो आणि आपल्याला राजा राणीने मूर्ख बनविले. त्यानंतर 32 मार्च हा दिवस 1 एप्रिल मूर्ख दिवस म्हणून साजरा करू लागले. भारतातही एप्रिल फुल उत्साहाने साजरा केला जातो. अनेक जण आपले मित्रमैत्रिणी, आप्तस्वकीय, कुटुंब यांच्यासोबत एप्रिल फुल दिवसानिमित्त गंमत-जंमत करतात आणि एप्रिल फुल म्हणून शुभेच्छा देतात. आज नॅशनल ग्रीटिंग कार्ड डे देखील जगभरात साजरा केला जातो. आज सोमवार महादेवाचा वार. महादेव मंदिरातील उपाय आणि अंकशास्त्र हा माझा एक व्हिडिओ मी मागे तयार केला होता. त्यामध्ये मी 1 ते 9 अंकांसाठी काय महादेवाच्या मंदिरात सोमवारी जाऊन काय उपाय करावे ते सांगितले होते. तर ते तुम्ही अवश्य बघा. त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. असे बोलून मी आजचे पंचांग याला सुरुवात करतो. पंचांग म्हणजे काय तर वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या 5 मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगमध्ये दिलेली असते. तिथी म्हणजे काय, क्रांती वृत्तावरील सूर्याच्या भ्रमणाचे 30 समान भाग केले तर त्या भागाला तिथी असे म्हणतात. एक नक्षत्र हे 800 कलांचे असते. योग म्हणजे रविचंद्राच्या अंशकलांची बेरीज 800 कला झाली की एक योग होतो. करण म्हणजे काय तर तिथीचा अर्धा भाग म्हणजे एक करण होय. एका तिथीमध्ये 2 करण होतात. शुभ वेळ ठरवण्यासाठी, धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. आजचे पंचांग: दिनांक 1 एप्रिल 2024, दिन सोमवार, शक संवत 1945 शोभकृत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण, चंद्र राशी धनु, तिथी सप्तमी रात्री 9 वाजून 9 मिनिटापर्यंत, नक्षत्र मूळ 11 वाजून 12 मिनिटापर्यंत, सूर्योदय सकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी तर सूर्यास्त 6 वाजून 52 मिनिटांनी संध्याकाळी, चंद्रोदय 2 एप्रिलला 1 वाजून 18 मिनिटांनी तर चंद्रास्त 2 एप्रिलला 11 वाजून 19 मिनिटांनी. शुभ समय ब्रह्ममुहूर्त 4 वाजून 59 मिनिटांनी ते 5 वाजून 46 मिनिटापर्यंत. अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी 12 वाजून 18 मिनिटापासून ते दुपारी 1 वाजून 7 मिनिटापर्यंत. अशुभ समय राहू काल हा सकाळी 8 वाजून 5 मिनिटापासून ते 9 वाजून 37 मिनिटापर्यंत. यमगंड सकाळी 11 वाजून 10 मिनिटापासून ते 12 वाजून 42 मिनिटापर्यंत. असे बोलून मी माझा हा भाग इथेच संपवितो. ज्या लोकांनी अजूनही YouTube चॅनल अवधूत रिसर्चला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे ही विनंती. धन्यवाद.